दोस्ती आणि वैर हे वेळेनुसार बदलत असतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशा दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे ज्यांच्यातील वैर सगळ्यांना ठाऊक आहे आणि मैत्रीची शक्यता तर अजून दूरवरही दिसत नाही। ही दोन नावं म्हणजे एकीकडे बीडचे प्रभावशाली नेते धनंजय मुंडे आणि दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख चेहरा मनोज जरांगे पाटील। आता प्रश्न पडेल, अचानक या दोघांची चर्चा का वाढली? तर त्यामागचं कारण आहे बीड जिल्ह्यातील नारायणगड। 7 एप्रिल रोजी नारायणगडावर एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष त्या गडाकडे लागलं होतं, कारण एकच, हे दोन दिग्गज नेते एकाच मंचावर येणार होते। पण ऐनवेळी काहीतरी असं घडलं ज्यामुळे ही भेट टळली। ही केवळ योगायोगाने टळली की मुद्दाम टाळली गेली, याची चर्चा आता रंगू लागली आहे। नारायणगडाचा राजकीय इतिहास, धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील जुनं वैर आणि या भेटीच्या हुकण्यामागची कारणं, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं तयार होऊ शकतात, हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहत आहात उमेश मुंबईवाला। चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया नारायणगड नक्की काय आहे आणि त्याचं एवढं महत्त्व काय आहे। बीड जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात तेथील किल्ले आणि आध्यात्मिक गड। मराठवाड्यात गडांभोवतीचं राजकारण हा नवीन विषय नाही, तो अनेक वर्षांपासून सुरू आहे। भगवान गडाला गोपीनाथ मुंडे यांनी जे राजकीय महत्त्व दिलं, त्यानंतर गडावरून आपली ताकद दाखवण्याची एक परंपराच तयार झाली। नारायणगड हा देखील त्याच परंपरेतील एक महत्त्वाचा गड आहे। हा गड एक जागृत देवस्थान म्हणून ओळखला जातो आणि धाकटी पंढरी असेही त्याला म्हटलं जातं। इतिहासाच्या दृष्टीनेही या गडाचं स्थान खूप मोठं आहे। माजी आमदार सुनील धांडे यांनी येथे पहिला दसरा मेळावा घेऊन या गडाला राजकीय ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर विनायक मेहते असोत किंवा सुरेश नवले, प्रत्येकाने या गडावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। पण गेल्या 2 वर्षात चित्र पूर्णपणे बदललं। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन नारायणगडावरून उभं केलं आणि त्यांनी घेतलेले दसरा मेळावे तसंच त्याला मिळणारा लाखोंचा जनसमुदाय, यामुळे पारंपरिक राजकारणालाच मोठं आव्हान उभं राहिलं। ज्या गडावर एकेकाळी नेत्यांचा शब्द अंतिम मानला जायचा, तिथे आज एका आंदोलकाचा आवाज प्रभावी ठरतोय आणि अशाच या गडावर धनंजय मुंडेंची एंट्री झाली तर चर्चा होणारच। या दोघांमधील वाद काही आजचा नाही। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व हाती घेतल्यापासून अनेक नेत्यांची त्यांचे मतभेद झाले, पण धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष मात्र वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचं दिसून आलं। नोव्हेंबर 2025चा तो काळ आठवा, जेव्हा जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक दावा केला होता। त्यांनी थेट असा दावा करण्यात आला की माझ्या हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी देण्यात आली आहे आणि या गंभीर आरोपांमध्ये संशय थेट धनंजय मुंडे यांच्यावर व्यक्त करण्यात आला। मुंडेंनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले, पण वादाची ठिणगी मात्र तेव्हाच पडली होती। इतकंच नाही तर फेब्रुवारी 2026 मध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांनी दावा केला, मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत, मी तोंड उघडलं तर मोठी अडचण निर्माण होईल। ही 22 प्रकरणं नेमकी कोणती हे अद्याप समोर आलेलं नाही, पण या सगळ्या घडामोडींवरून दोघांमधील संघर्ष किती तीव्र झाला आहे याची कल्पना येते। एका बाजूला सत्तेत असलेले मंत्री तर दुसऱ्या बाजूला समाजाचा प्रचंड पाठिंबा असलेले आंदोलक, या दोघांचा सामना म्हणजे अक्षरशः काट्याची टक्कर होती। आता येऊया 7 एप्रिलच्या त्या महत्त्वाच्या दिवसाकडे। नारायणगडावर नेमकं काय घडलं? त्या दिवशी नारायणगडावरील सप्ताहाची सांगता होती। निमंत्रण दोघांनाही होतं। सकाळपासूनच मीडियाचे कॅमेरे गडावर तैनात होते। धनंजय मुंडे वेळेवर पोहोचले, गडाचे महंत शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले, त्यांच्याशी अनौपचारिक गप्पाही मारल्या, पण मनोज जरांगे पाटील कुठेच दिसले नाहीत। जरांगे पाटलांनी प्रकृतीचं कारण देत या कार्यक्रमाला येणं टाळलं। आता इथेच खरी उत्सुकता निर्माण होते। गेल्या वर्षी जेव्हा जरांगे पाटील आजारी होते, सलाईन लावलेला असतानाही ते रुग्णवाहिकेतून नारायणगडावर आले होते आणि भाषणही केलं होतं। मग यावेळी असं काय झालं की त्यांना प्रकृतीचं कारण पुढे करावं लागलं? राजकीय वर्तुळात चर्चा अशी रंगली आहे की जरांगे पाटलांना मुंडेंसोबत एकाच मंचावर दिसायचं नव्हतं। दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मात्र गडावर उपस्थित राहून एक प्रकारे संदेश दिला, आम्ही आध्यात्मिक कार्यक्रमात राजकारण आणत नाही। पण या सगळ्या घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते, या दोघांमधील दरी अजूनही कमी झालेली नाही। मंडळी, ही फक्त एका भेटीची गोष्ट नाहीये, यामागे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे पेच दडलेले आहेत। पहिला पेच म्हणजे मराठा मतांची गोळाबेरीज। जरांगे पाटील ज्या पद्धतीने नारायणगडावर प्रभाव निर्माण करत आहेत, ते पाहता प्रस्थापित नेत्यांसाठी आता गडावर आपली उपस्थिती दाखवणं जवळपास अनिवार्य बनलं आहे। दुसरा पेच म्हणजे धनंजय मुंडेंची रणनीती। मुंडेंनी गडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेतले, यातून त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला, जरी जरांगे पाटलांचा प्रभाव असला तरी गडाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत। आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा पेच म्हणजे विरोधकांचे मौन। या संपूर्ण घडामोडींमध्ये इतर राजकीय पक्षांनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही, कारण त्यांना माहित आहे की सध्या मराठा समाज आणि ओबीसी राजकारण या दोन्ही आघाड्यांवर मोठा खेळ सुरू आहे। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मुंडेंना दिलेले आशीर्वाद आणि जरांगे पाटलांनी फिरवलेली पाठ, हे भविष्यातील मोठ्या संघर्षाचे संकेत आहेत का, की आगामी निवडणुकांपूर्वीची हे वादळाआधीची शांतता आहे? हे दोन्ही प्रश्न आता अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत। तर मंडळी, हा होता नारायणगड आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणाचा खास रिपोर्ट। राजकारणात कधी काय कसं होईल हे सांगणं कठीण असतं, पण एक गोष्ट नक्की, बीडचं हे राजकारण आता फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्राची दिशा ठरवण्याची ताकद ठेवतं। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा। जरांगे पाटलांनी ही भेट मुद्दाम टाळली का आणि धनंजय मुंडेंची ही चाल
त्यांना आगामी काळात फायदेशीर ठरणार का? तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा उमेश मुंबईवाला.